नमस्कार, प्रतिमाज रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. ही माझी दुसरी रेसिपी आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवते पनीर मसाला. त्यासाठी मी इथे चॉपिंग बोर्ड घेतले. पहिलं तर मी मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे तुम्हाला दाखवते. सर्वात अगोदर मी कांदा घेतला आहे आणि कांदा मी उभा चिरून घेणार आहे. एकदम आपल्याला पातळ स्लायसेस चिरून घ्यायचे आहेत, म्हणजे कांदा पटकन परतला जातो. आणि घरच्या घरी हॉटेलसारखी ग्रेव्ही बनवणार आहे मी. खूप छान लागते. तुम्ही अशी ग्रेव्ही एकदा नक्की बनवून बघा. तर आता मी कांदा उभा कापून घेते आहे छानपैकी. आणि कांदा कापून झाल्यानंतर मग मी टोमॅटोसुद्धा घेणार आहे. टोमॅटो 2 घेतलेले आहेत. तर पिकलेला टोमॅटो घ्यायचा. टोमॅटोसुद्धा मी उभे कापून घेणार आहे. टोमॅटो आणि कांदा उभे कापल्यामुळे भाजायलाही सोपं जातं. तर आता एक कढई तापायला ठेवली आहे मी गॅसवरती. कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे भाजण्यापुरतं. आणि जे कांदा आणि टोमॅटो आहे ना, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर ह्याच्याने काय होतं ना, ग्रेव्ही खूप छान होते आणि थिक ग्रेव्ही होते. त्यामुळे पनीर मसाला एकदम असं हॉटेलसारखा मस्त लागतो. म्हणून मग थोडंसं तेल टाकून पहिल्यांदा कांदा लालसर होईपर्यंत असा भाजून घेते आहे. त्यानंतर मग टोमॅटोसुद्धा घातला आहे त्याच्यामध्ये. आपल्याला लसणाच्या पाकळ्यासुद्धा ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा आलंसुद्धा घालायचं आहे. तुमच्याकडे आलं लसूण नसेल तर तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता जेव्हा आपण फोडणीला घालतो त्यावेळेस. तर आता माझ्याकडे काजू होते, तर मी काजूसुद्धा घातलेले आहेत. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे. तुमच्याकडे कोथिंबीर पुदिना असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. पुदिना स्किप करू शकता, फक्त कोथिंबीर वापरू शकता. तर मी इथं कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. कसुरी मेथीने फ्लेवर खूप छान येते. सेम हॉटेलसारखी ग्रेव्ही होते. एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे आणि कुणीही घरच्या घरी झटपट पनीर मसाला बनवू शकतं. तर हे पनीर मसाल्याचं पनीरचं मी पॅकेट आणलं होतं. एकच पॅकेट आणलेलं आहे. त्यानंतर मग पनीरचा हा रेडीमेड मसालासुद्धा आणलेला आहे. तर हाच मसाला वापरून आज मी पनीर मसाला बनवते. आता मिक्सरचं जार घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये आता सगळा जो भाजलेला मसाला आहे तो थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये घालायचा आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. आणि हे छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याची थिक ग्रेव्ही होत नाही तोपर्यंत. तर आता मी तुम्हाला दाखवते किती छान आणि स्मूथ फाईन पेस्ट झाली ह्याची. तर अशीच पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही फाईन पेस्ट करून घेऊ शकता. तर आता मी फोडणीला घालणार आहे हा मसाला. त्यासाठी पुन्हा कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल वापरलेलं आहे. तेल कमी वापरलं तरीसुद्धा चालतं. पनीरच्या भाजीला जास्त तेल नाही घातलं तरीसुद्धा चालतं. तर आता इथं मी ना रेडीमेड जी अद्रक आणि लसूणची पेस्ट घालते. तर अद्रक लसूणची पेस्ट छानपैकी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये आपण हा वाटलेला ग्रेव्हीचा मसाला घालायचा आहे. आणि हे छानपैकी तेलामध्ये आता मी परतून घेते. तर हा मसाला जेवढा वेळ आपण परतू ना तेवढी ह्याची टेस्ट छान लागते. तर जरी कढईला खाली लागली मसाला किंवा थोडंसं जळाला तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. मसाला खूप छान परतला जातो आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान होते. तर आता मी ह्याच्यामध्ये ना चवीनुसार हळद घातलेली आहे. आणि घरचा मसाला जो होता तो अर्धा चम्मच घातला आहे. मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा. आणि पनीर मसाल्याचं एक पॅकेट घातलेलं आहे. हे सगळं घालून पुन्हा मी आता परतून घेते. चांगलं हे आपल्या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळे सुके मसाले जे आहेत ते सगळे मसाले परतून झाल्यानंतर मसाला जास्त खाली करपू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. पाणी घालून परत पुन्हा परतून घ्यायचं आहे. आणि पनीर मसाला किंवा कोणतीही व्हेज भाजी असू द्या, नॉनव्हेज भाजी असू द्या, पाणी गरम करूनच आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे. तर मी इथे पाणी गरम करून घेतलं होतं. तेच पाणी मी आता भाजीमध्ये ॲड करते आहे. परत मी एक वाटी दूधसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केले. प्रॉपर जर हॉटेलसारखी भाजी बनवायची असेल ना, तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवा. थोडंसं पाणी, थोडंसं दूध. खरंच खूप छान आणि एकदम हॉटेलसारखीच भाजी होते. खायलासुद्धा खूप छान लागते. नान, रोटी किंवा चपाती किंवा घरातली बाजरीची, ज्वारीची जी भाकरी असेल ना, त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर आज मी बाजरीची भाकरी बनवली होती. आणि शेवटी सगळ्यात आहे ना, आता हे पनीर क्यूब्स मी ॲड केलेत आणि अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. दिसते की नाही छान? तुम्हाला कशी वाटली ही पनीर मसाल्याची रेसिपी आणि ही कडक कडक बाजरीची भाकरी? आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.